एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास डगमगून न जाता धैर्यानं सामोरं कसं जायचं, संकटग्रस्तांना मदतीचा हात कसा द्यायचा, त्या दृष्टीनं ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या लुईसवाडी येथील कार्यालयात ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या पथकाने आरटीओच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं। यावेळेला आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबाबतचं प्रशिक्षणही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना यापूर्वी समोर आल्यात। अशा वेळेला आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचवण्यात अडचण येतात, काही कारणांमुळे उशीरही होतो। अशा वेळेला जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती असते। त्यासोबतच वाढते रस्ते अपघात, हृदयविकार या घटना पाहता लुईसवाडीतील प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही आपलं सामाजिक कर्तव्य बजावण्याच्या दृष्टीनं आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आलेत। महापूर, पाऊस, वादळ, वारा, भूस्खलन इत्यादी आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःची तसंच कुटुंबियांची त्याचबरोबर इतरांची जीवितहानी होऊ नये यासाठी कशाप्रकारे घरगुती उपाययोजना करता येऊ शकतात याची सविस्तर माहिती देण्यात आली। विविध रस्ते अपघातात प्रामुख्याने रक्तस्राव होऊन अपघाती मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे अपघातातील जखमींना तात्काळ प्रथमोपचार देऊन रक्तस्राव थांबवता येऊ शकतो। त्याबाबत तसंच हार्ट अटॅक झालेल्या व्यक्तीला CPR योग्य पद्धतीनं कसा देण्यात यावा याबाबतही TDRF जवानांनी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिलं। या प्रशिक्षण कार्यक्रमास ठाणे महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी असिन तडवी, NDRFचे निरीक्षक सुशांत कुमार इत्यादींनी मार्गदर्शन केलं।